श्री चक्रपाणी प्रभू अवस्थान हे स्थान माहूर येथे देवदेवेश्वरी मंदिरात प्रवेश केल्यानंतर श्री दत्तात्रय प्रभूंच्या निद्रास्थानाच्या उजव्या बाजूस आहे. शके 1080 मध्ये कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने फलटण वरून सर्व यात्रेकरू सोबत तिसरे अवतार श्री चक्रपाणी प्रभू सुद्धा माहूरच्या यात्रेसाठी आले होते. श्री चक्रपाणी प्रभूंनी मेरुवाळा व सर्व तीर्थावर यात्रेकरूंसोबत स्नान केले व श्री दत्तात्रय प्रभूंच्या दर्शनासाठी डोंगरातून देवगिरी पर्वतावर जात होते. तेव्हा अचानक समोरून व्याघ्र वेशात श्री दत्तात्रय प्रभूंनी श्री चक्रपाणी प्रभूंना दर्शन दिले. वाघाने आपला एक पंजा उचलून श्री चक्रपाणी प्रभूंच्या श्री मुकुटावर ठेवला. डोळ्याला डोळा व श्रीमुखाला श्रीमुख लावले. तेथे प्रकाश पडला. श्री दत्तात्रय प्रभूंनी परावर ज्ञानशक्ती प्रदान केली. सर्व भक्त मंडळी वाघ आला म्हणून घाबरून पळाली. पर म्हणजे ईश्वर शक्ती व अवर म्हणजे देवतांची शक्ती. परंतु श्री चक्रपाणी प्रभूंनी साधक वेशात देवता धर्म आचरण केला व देवतांची शक्ती विद्या ज्ञान रूपात सर्व भक्तजनांना दिली. ज्ञान शक्ती स्वीकारून श्री चक्रपाणी प्रभू माहूर नगरामध्ये भिक्षा करीत, मेरुवाळा तळे येथे भोजन करीत व देवदेवेश्वरी येथे निद्रा करीत. अशा प्रकारे 6 महिने श्री चक्रपाणी प्रभूंचे माहूरला वास्तव्य होते. मग वैशाखामध्ये यात्रेकरू द्वारावतीला निघाले. तेव्हा श्री चक्रपाणी प्रभू सुद्धा त्यांच्यासोबत द्वारावतीला निघाले. अशा प्रकारे माहूर येथील अवस्थान स्थानाची लीळा आपण श्रवण केलेली आहे. दंडवत प्रणाम.